आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न काय बघा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. तर एबीसी आणि पीक्यूआर हे काय दोन समरूप त्रिकोण दिले त्यांनी, आणि एरिया ऑफ त्रिकोण एबीसी म्हणजे काय त्रिकोण एबीसीचा एरिया आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर हे कसे प्रमाणात आहे, आणि त्यांचं प्रमाण काय आहे, त्यांच्या क्षेत्रफळाचं 16/25. तर काय विचारले एबीस पीक्यू. तर काय विचारले एबीस पीक्यू म्हणजे काय एबी आणि पीक्यूचं आपल्याला प्रमाण विचारले. तर पहिल्यांदा जे दिले ते आपण लिहून घेऊया. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर. त्याचं उत्तर किती 16/25 आहे. तर काही दोन समरूप जर त्रिकोण जर असली तर त्यांची गुणोत्तरे कशी असणार आहे, क्षेत्रफळांची गुणोत्तरे ही त्यांच्या संगत बाजूंच्या प्रमाणात असतात. संगत बाजू कुठल्या आहे, एबी आणि पीक्यू. एबी काय, पीक्यू काय आणि संगत बाजू हे झालं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू आर. तर एबी आणि पीक्यू तर संगत बाजूंच्या काय असणार आहे, वर्गांच्या प्रमाणात असणार आहे. तर असणार आहे जे दोन जर त्रिकोण जर समरूप असतील आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर ते कसं असणार आहे, संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. वर्ग संगत बाजू म्हणजे कुठल्या, एबी आणि पीक्यू त्यांच्या प्रमाणात, तर त्यांच्या कशाच्या वर्गाच्या प्रमाणात म्हणजे काय एबीचा वर्ग आणि पीक्यूचा वर्ग, एबीचा वर्ग आणि पीक्यूचा वर्ग. तर एबी आणि पीक्यू काय झाला त्याच्या संगत बाजू. तरी तुम्ही कारण काय लिहिणार, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. तर याचा आपल्याला त्यांनी ऑलरेडी काय दिले, गुणोत्तर दिले. एबीस एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर याचं गुणोत्तर किती दिले 16/25. म्हणजे यांना 16/25 बरोबर एबीचा वर्ग छेद पीक्यूचा वर्ग. तर काय करूया, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. मग 16चा वर्गमूळ किती येणार आहे 4 आणि 25चा वर्गमूळ किती येणार आहे 5. म्हणून 4/5 बरोबर एबी छेद पीक्यू. एबीचा वर्ग त्याचा वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, एबी मिळणार आहे. आणि पीक्यूचा वर्ग त्याचा जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, पीक्यू मिळणार आहे. म्हणजे काय एबी छेद पीक्यू किती आलं 4/5. त्यांनी कशामध्ये विचारले, आपल्याला गुणोत्तर विचारले. गुणोत्तर म्हणून काय एबीस पीक्यू, एबीस पीक्यू बरोबर पहिल्यांदा एबीचं माप घेऊया 4, 4/5. इथे आपलं गणित पूर्ण झालं. तर इथं आपण कुठलं प्रमेय वापरलं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तो प्रश्न काय बघा, आकृतीत एबी लंब बीसी. तर एबी आणि बीसी काय, तर हे कशा काटकोनात आहेत म्हणजे काय एकमेकांना लंब आहेत. आणि डीसी लंब बीसी म्हणजे काय डीसी आणि बीसी कशा आहेत एकमेकांना 90 अंशामध्ये कोन होतो. बीसी आणि सीडी म्हणजे काय लंब आहेत एकमेकांना. जर एबी बरोबर 3 सेमी तर त्यांनी एबीचं माप किती दिलंय 3 सेमी आणि सीडी किती दिलंय, सीडी बरोबर 4 सेमी. तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी म्हणजे काय या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे आपल्याला गुणोत्तर विचारलं. तर पहिल्यांदा काय सामायिक आहे बघा यामध्ये, तर त्यांनी उंचींची मापं दिल्यात म्हणजे उंची तर सामायिक नसणार आहे. या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे, तर पाया समान आहे. दिलेल्या दोन त्रिकोणांचा काय रेख बीसी, पाया कुठला येणार आहे रेख बीसी, रेख बीसी हा
समान पाया आहे, समान पाया आहे. तर एक बीसी काय हा समान पाया आहे. मग काय जर दिलेल्या दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे कशालाच असणार आहेत, संगत उंचीच्या प्रमाणात असणार आहेत किंवा त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असणार आहेत. म्हणून आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण काय येणार आहे, एबीसी हा त्रिकोण झाला. पुढचा काय बीसीडी किंवा डीसीबी, एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी बरोबर. आता त्यांची संगत उंचीच्या प्रमाणात म्हणजेच काय उंची काय येणार आहे, एबी छेद सीडी, म्हणजे तेच त्यांनी माप दिलेत बघा, एबी आणि सीडी, एबी छेद सीडी, एबी छेद सीडी बरोबर. तर कारण काय लिहिणार, समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळ किंवा समान पाया असणारे त्रिकोण म्हणलं तरी चालेल. समान पाया असणारे त्रिकोण, समान पाया असणारे त्रिकोण. या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणून त्यांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं आलं तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात आलं. तर एबीचं माप किती दिले त्यांनी, एबीचं माप आहे 3, एबी येणार आहे इथं 3 छेद सीडी किती, सीडी येणार 4. म्हणजे काय त्याचं उत्तर किती आलं, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी किती आलं, 3/4. एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी किती आलं, 3/4. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. आता पुढचा प्रश्न बघूया, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. तर त्यांनी कोणते तरी दोन त्रिकोण दिलेत आणि त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर काय दिले, 3:5. तर जे त्रिकोण दिले ते कोणते तरी त्रिकोण आपण घेऊया. कुठले घेऊया, समजा दिलेले दोन त्रिकोण, दिलेले दोन त्रिकोण कुठले घेऊया, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर आहे. आता दोन त्रिकोण घेतल्यावर आपल्याला काय करेल, सोपं पडणार आहे की कोणत्या दोन बाजू, तर आपण एबी आणि पीक्यू या बाजू घेऊ शकतो. तर समजा दिलेले दोन त्रिकोण त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर आहेत. आता त्यांनी काय सांगितले, दोन समरूप त्रिकोणांचे म्हणजे हे दोन त्रिकोण कसे समरूप आहेत, म्हणजे काय एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. आता दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दिले 3:5, म्हणजे काय एबी छेद पीक्यू किती दिले, 3:5. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असते, त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. म्हणजेच काय एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. त्यांचं गुणोत्तर काय असणार आहे, बाजू कुठली एबी, एबी चा वर्ग, आणि पीक्यूआर ची बाजू कुठली येणार, पीक्यू, पीक्यू चा वर्ग. एबी आणि पीक्यू काय संगत बाजू, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर चा. आता काय येणार, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय, क्षेत्रफळाचे प्रमेय. तर या प्रमेयानुसार काय होणार, तर दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे काय असणार आहे, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असणार आहे. प्रमाणात म्हणजे या वर्गांच्या गुणोत्तरामध्ये असणार आहे. तर एबी आणि पीक्यू म्हणजेच काय, तर संगत बाजूंचे गुणोत्तर म्हणजेच काय एबी 3 पीक्यू 5 बरोबर. एबी म्हणजे काय येणार, मी
3चा वर्ग आणि पी क्यू काय येणार आहे 5चा वर्ग. तर एबी आणि पी क्यू काय समरूप त्रिकोणांचे संगत बाजू आहे. तर 3चा वर्ग किती येणार आहे 9 आणि 5चा वर्ग किती येणार आहे 25. येणार उत्तर 9/25. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर लिहिताना काय लिहायचं म्हणून दिलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दिलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर गुणोत्तर कसं असणार आहे कायम 9/25. कसं लिहिणार 9/25 आहे. 9/25 आहे. तर दिलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे 9/25 हे आहे. तर इथं आपला तिसरा प्रश्न पूर्ण झाला.